आपण आपला टाइम घालवण्यासाठी किंवा काही कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरत असतो। कधीकधी त्या ठिकाणाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं, पण तिथे गेल्यावर असे बरेच प्रकार आपल्यासोबत घडतात ज्यामुळे त्या ठिकाणाची प्रचिती आपल्याला येत असते। तर असाच एक अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर विशाल यांना आला होता। पण स्टोरी सुरू करण्या अगोदर एक सूचना, आपण ही कथा फक्त मनोरंजन म्हणून सादर करीत आहोत। कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आपला हेतू नाही। आता पुढील अनुभव आपण त्यांच्या शब्दात ऐकूया। ते वर्ष होते 2014चे, उन्हाळ्याचे दिवस होते। मी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नुकताच कामाला लागलो होतो। मला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आणि कोणत्याही वेळी ते सामान ट्रान्सपोर्ट करावे लागत असे। आमची कंपनी प्रायव्हेट असल्यामुळे मला कधीकधी रात्रही होत असे। असेच त्या दिवशी कंपनीत मी माझे काम संपवून घरी जात होतो। रात्रीचे जवळपास 11 वाजले होते। तेवढ्यात माझ्या मालकाचा मला फोन आला। अरे विशाल, ऐक ना, एक अडचण आली आहे, जरा कॅबिनमध्ये येतो का? मी लगेच त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो। मला पाहताच ते बोलायला लागले, विशाल यार, वाईट वाटून घेऊ नकोस, पण एक अर्जंट काम आहे। माझ्या मालकाच्या चेहऱ्यावर जरा नाराजी होती। मला वाटलं एखादी ट्रिप मला करावी लागेल, कुठेतरी जावे लागेल, म्हणून मी म्हणालो, हो सर बोला ना, काय अडचण आहे? आपल्याला एक डेड बॉडी हॉस्पिटलमधून त्याच्या नातेवाईकाकडे पोहोचवायची आहे, मालक म्हणाले। त्यांनी तसे म्हणताच माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला। सर, डेड बॉडी? मी घाबरत म्हणालो, हो माझे दूरचे नातेवाईक आहे, अपघाती मृत्यू झाला होता त्यांचा, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेली आहे, काही वेळात मिळेल। आता आपल्याकडे ॲम्ब्युलन्स असल्याने त्यांनी मला फोन केला। मी तुला सांगितलं नसतं, पण कंपनीत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सुट्टीवर गेलाय 2 दिवसापासून, त्यामुळे कंपनीत ड्रायव्हर फक्त तू आहे, मालक म्हणाले। आमच्याकडे कंपनीत 2 ॲम्ब्युलन्स होत्या। मालकानेच लोकांची सेवा म्हणून त्या ठेवल्या होत्या, पण मी याआधी कधी डेड बॉडी नेल्या नव्हत्या। ही माझी पहिलीच वेळ होती, पण मला जास्त भीती याची वाटत होती की मला ते काम रात्रीला पूर्ण करावं लागणार होतं। विशाल, प्लीज एवढं काम कर, हवे तर मी तुला ओव्हरटाईमचे पैसे देतो, मालक म्हणाले। खरं तर मला पैशांची खरंच गरज होती आणि ओव्हरटाईमचे पैसे नगद मिळत असल्यामुळे मी होकार दिला। भीती वाटत होती, कुणालाही वाटणार, पण मी ते काम स्वीकारलं। मी कंपनीतून ॲम्ब्युलन्स काढून सरळ हॉस्पिटलकडे घेतली। सगळी प्रोसेस आटपून आम्हाला डेड बॉडी मिळाली। जेव्हा ते पांढऱ्या कपड्यात झाकलेले शव गाडीत टाकण्यात येत होते, तेव्हा छाती भीतीने चांगलीच धडधड करत होती। डेड बॉडी पाहण्याचा हा माझा काही पहिला प्रसंग नव्हता, पण मी ही डेड बॉडी घेऊन एकटा रात्री प्रवास करणार याच्यामुळे आपसुकच भीती वाटत होती। गाडीत बसलो आणि ॲम्ब्युलन्स चालू करून त्या गावाच्या दिशेने घेतली। 1-2 वेळ मी पलटून मागे पाहिलं, तेव्हा ते झोपलेले मृत शरीर पाहून माझं अंग शहारून यायचं। गाडी आता मुख्य रस्त्यावर लागली होती। वेळ रात्रीचे 12। मला पोहोचायला 1-2 तास तरी लागणारच होते। आता रस्त्यावर वाहनांची वर्दळ नाहीच्या बरोबरच होती। पूर्ण रस्ता सुनसान होता। मी एकटाच त्या रस्त्यावरून गाडी सुसाट पळवत होतो। रातकिड्यांचा किरकिर आवाज कानी पडायचा। रस्ता घाटाचा असल्यामुळे चांगलाच अंधारलं होतं। मी स्टेअरिंग फिरवत गाडी वळणावरून फिरवत होतो। तेवढ्यात माझा फोन वाजला। फोन माझ्या बायकोचा होता। मी एका हाताने फोन उचलत माझा फोन स्पीकरवर टाकला। काय हो, 12 वाजलेत, अजून तुमचा घरी पत्ता नाही, ती जरा रागावत म्हणाली। अगं येणारच होतो, तर मालकानं अडवलं मला। मी नाराजीने माझ्या बायकोला म्हणालो, म्हणजे पुन्हा कुठे बाहेर पाठवले की काय तुम्हाला गाडी घेऊन? ती म्हणाली। आता मी तिला सांगणारच होतो की तेवढ्यात मी थांबलो, कारण जर मी तिला सांगितलं की मी एक डेड बॉडी घेऊन जात आहे आणि तेही अर्ध्या रात्रीला, तर ती उगाच रात्रभर काळजी करत बसणार, घाबरणार। एकतर आधीच ती मला म्हणत होती की हा जॉब सोडा, दुसरा बघा, रात्री अपरात्री ते तुमच्याकडून काम करून घेतात। हा विचार येताच मी तिला म्हणालो, हो अगं, गाडीत सामान आहे, ते पोहोचतं करून द्यायचं आहे,
येतो मी 1 तासात. आणि तुमच्या जेवणाचं काय? ती काळजीत म्हणाली. अगं आहेत या रोडने काही ढाबे, करतो मी तिथं जेवण. त्यावर ती मला म्हणाली, अहो तुमच्यासोबत कोणी आहे का? माझ्यासोबत? का पण काय झाले? मी म्हणालो. अहो मला कुणाच्या तरी विचित्र हसण्याचा आवाज आला आणि मग कोणीतरी पटपट बोलत आहे असं मला वाटलं. नाही तर कोणीतरी बोलत असेल आपल्या घराच्या आजूबाजूचे. मी तिला म्हणालो. नाही हो, तुमच्या फोनमधूनच आवाज आला. तिच्या या बोलण्याने मी फारच गोंधळलो. बरं मी ठेवतो फोन, बोलतो नंतर, आता गाडी चालवत आहे. मी फोन ठेवताच विचार करू लागलो. कसं शक्य आहे? मी तर गाडीत एकटाच आहे. मग कुणाच्या हसण्याचा बोलण्याचा आवाज तिला कसा येईल? कारण खरंच मी एकटा गाडीत होतो, म्हणजे जिवंत तरी. मागे ठेवले होते ते मृत शरीर होते. माझ्या अंगावर सरकन काटा आला आणि मी मागे वळून पाहिलं. ते मृत शरीर अजूनही तसेच होते. मी एकटाच असताना माझ्या फोनमधून तिला आवाज तरी कसा गेला, तेही दुसऱ्याचा. मी पुन्हा गाडी चालवत पुढे जात होतो, पण आता गिअर टाकताना किंवा कसला तरी आवाज झाला की माझ्या अंगाचं पाणी पाणी व्हायचं. पुढे त्या रोडनेच मला एका डाव्या बाजूने ढाबा दिसला. आधीच पोटात कावळे ओरडत होते. हातपाय काम करत नसल्यामुळे मी गाडी थांबवून पटकन जेवण्याचा निर्णय घेतला. ढाब्यावर थोडीफारच गर्दी होती. मी गाडी धाब्यावर लावली आणि पटकन तिकडे आलो. मला आता माझ्या गाडीचीच भीती वाटत होती. मी पटकन जेवणाची ऑर्डर दिली आणि समोरच्या टेबलावर जाऊन बसलो. मी पटापट माझे जेवण आटोपले आणि बिल द्यायला काउंटरवर गेलो. किती झाले बिल? 150 रुपये, तो ढाबेवाला म्हणाला. मी माझ्या खिशातून पैसे काढले आणि त्याला देणारच होतो की तेवढ्यात तो म्हणाला, काय हो भाऊ, ती ॲम्ब्युलन्स तुमची आहे का? मीही जरा घाबरलो आणि म्हणालो, हो, पण काय झाले? मी त्याला पैसे देत म्हणालो. हो का? नाही, मगापासून बघतोय एक बाई त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून आहे आणि ती सारखी तुमच्याकडे बघत होती जेवताना. बाई? कोण बाई? माझ्या हृदयाचा ठोका चुकला. अहो तुमच्या ॲम्ब्युलन्समध्येच बसली होती ती. त्याने पुन्हा ॲम्ब्युलन्सकडे पाहिलं तेव्हा त्याला तिथे कोणीच दिसलं नाही. अरे, आतापर्यंत तर तिथेच बसली होती. कुठे गेली ती बाई? तो ढाबा मालक म्हणाला. अहो कोणी बाई वगैरे माझ्या सोबत आली नाही. काय बोलताय तुम्ही? मी असं बोलताच तो म्हणाला, अहो कोणी चोर वगैरे असेल मग बघा जरा जाऊन. त्याने असं बोलताच मी पटकन माझ्या गाडीकडे जायला निघालो. खरंच कोणी चोर वगैरे असेल तर? पण मी गाडीजवळ येताच पाहिलं की मी दार बाहेरून लॉक केली होती. आतमध्ये कोणी कसं जाईल? गाडीच्या आजूबाजूने पाहिलं तर तिथेही कोणीच दिसत नव्हतं. मग हा ढाब्यावाला कोण्या बाईबद्दल बोलत होता? तो अजूनही माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता आणि तेथून कसले तरी इशारे करीत होता. मी मागे वळून पाहिलं तेव्हा अंधारात उभी असलेली माझी गाडी फक्त दिसत होती. हा वेडाबिडा आहे की काय? मला आधीच उशीर होत होता, त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या गाडीमध्ये येऊन बसलो आणि गाडी चालू करून पटकन रस्त्याच्या दिशेने घेतली. मी विचार करू लागलो, कोणती बाई? खरंच तो ढाब्यावाला कोण्या बाईची गोष्ट करत होता का? आणि तेवढ्यात माझे लक्ष गाडीमधील समोरच्या मिररमध्ये गेलं आणि त्यातील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मागच्या बाजूने त्या अंधारात त्या मृतदेहाजवळ एक बाई मला बसलेली दिसत होती आणि तिची नजर माझ्याकडेच होती. एका झटक्यात माझे पाय ब्रेकवर गेले. गाडी स्पीडमध्ये होती. गाडीचे चाकं रोडला घासण्याचा आवाज झाला आणि जवळपास गाडी रोडच्या खालीच उतरली. कारण तो धक्का मला अनपेक्षित होता. एका क्षणी वाटलं मला अटॅक आला की काय. गाडी थांबल्यावर मी माझ्या छातीला हात लावत पुन्हा मागे पाहिलं तेव्हा अजूनही त्या अंधारात कोणीतरी बसलेलं मला दिसलं. छाती भीतीने धडधड करत होती. म्हणजे तो ढाबेवाला खरं बोलत होता. माझ्या गाडीमध्ये कोणती तरी अनोळखी बाई बसली होती, पण ती कोण होती आणि ती मागे कशी चढली ते मात्र मला समजत नव्हते. मी स्वतःला सावरत गाडीतून खाली उतरलो आणि मागच्या बाजूने गेलो.
मला चांगलं आठवत होतं की मी मागचा दरवाजा लॉक केला होता. मग ती बाई मागच्या बाजूने आतमध्ये कशी चढली? तो दरवाजा उघडताना माझ्या मनात ते विचार चालू होते. आणि मग तो मागचा दरवाजा मी उघडला. आता अंधारात सुद्धा मला ते पांढऱ्या कपड्यातील प्रेत दिसत होते. आणि त्याच्या बाजूने बसलेली ती बाई सुद्धा. तिच्या अंगातील ती लाल साडी मला अंधारातही दिसत होती. आणि तिचा तो चेहरा, तिचे ते विचित्र पाने सुद्धा मला दिसत होते. मी हिम्मत करून तिला म्हणालो, ओ बाई, कोण तुम्ही आणि इथे काय करत आहात? उतरा गाडीतून. माझे बोलणे होताच ती उठली आणि माझ्याकडे चालत आली. आता मी तिला पहिल्यांदाच पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचे हास्य होते. पायात चप्पल असं काहीच नव्हतं, पण तिची साडी मात्र नवीन दिसत होती. हातात हिरव्या बांगड्या होत्या. मला सोडाल का तिथे? ती मला म्हणाली. कुठे? आणि मी तुम्हाला कशाला सोडू? तिथेच, जिथे तुम्ही हे घेऊन जात आहात. मला वाटलं ही बाई कोणी वेडी वगैरे आहे, कारण ती एका प्रेताजवळ अंधारात बसली होती. किती विचित्र आणि भयानक गोष्ट. कारण असे एकतर कोणी वेडं करू शकतं, नाहीतर एखादे. मी माझे विचार तेथेच थांबवले, कारण मला पुढचा विचार इथे या भयानक अंधारात करायचा नव्हता. बाई, तुम्हाला माहीत तरी आहे का तुम्ही आतापर्यंत कोणाजवळ बसला होतात तर? मी त्या प्रेताकडे पाहत म्हणालो. तिनेही त्या प्रेताकडे पाहिलं आणि ती म्हणाली, हो माहीत आहे, प्रेताकडे बसली होती मी. मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे? सगळेच मरतात की तुम्ही सुद्धा मराल. तिने असं बोलताच मला आधी राग आला आणि थोडी तिचीही भीती वाटली. पण थोडा विचार केल्यावर ती वेडी आहे असंच मला वाटलं. तुम्ही आधी माझ्या गाडीच्या खाली उतरा, नाहीतर मी स्वतः तुम्हाला बाहेर काढेन. मी जरा रागातच तिला म्हणालो. ती बाई खाली उतरली आणि मी मागचा दरवाजा बंद केला. अहो दादा, सोडा की मला तिथे. काय जातंय तुमचं? असं बाई माणसाला तुम्ही एकटे अशा या भयान जंगलात सोडता का? ती मला रडत म्हणाली. तिचे रडणे चालू झाले तसे मलाच कसे तरी वाटले. पण ती बाई चुकली होती. त्यामुळे मी स्वतःला सावरत म्हणालो, बाई, तुम्ही तो विचार आधीच करायचा होता. असं कोणाच्याही गाडीत तुम्ही न विचारता बसता का? त्यावर ती काहीच बोलली नाही. माझे लक्ष घड्याळात गेलं आणि मला टेन्शनच आलं, कारण वेळ 2च्या पुढे निघून गेली होती. बापरे, 2 वाजले. माझा बराच वेळ खर्ची झाला होता. मी त्या बाईकडे लक्ष न देता समोरच्या बाजूने गेलो आणि दरवाजा उघडून गाडीत बसलो. गाडीची चावी फिरवली, पण गाडी चालूच होत नव्हती. शिट यार, आता ही काय नवीन अडचण? आधीच वेळेची अशी तशी झाली माझ्या. मी पुन्हा चावी फिरवली, पण पुन्हा तेच, गाडी चालूच होत नव्हती. मी रागाने स्टेअरिंगवर हात मारला आणि 2-3 शिव्या स्वतःलाच दिल्या. मला न घेताच जाताय ना दादा, म्हणून असं होतंय. ती बाई अचानक बाजूच्या खिडकीकडे येत म्हणाली. ती एवढी अचानक आली की माझा जीवच उडाला. मी रागात काहीच न बोलता पुन्हा एकदा चावी फिरवली आणि गाडी चालू केली. जशी गाडी चालू झाली, मला खूपच आनंद झाला. आता ती बाई जोराने हसत होती. मी त्या बाईकडे दुर्लक्ष करत गिअर टाकत गाडी पुढे घेतली आणि रोडवर चालवायला घेतली. थोडं पुढे जाताच ती वेडी बाई कुठे आहे म्हणून मी साईडच्या मिररमध्ये पाहिलं, तेव्हा ती बाई जागेवर नव्हतीच. माझ्या पोटात पुन्हा गोळा उठला, कारण मला गाडी काढून तेथून काहीच सेकंद झाली होती. मग ती बाई अचानक एवढ्या लवकर गेली तरी कुठे? माझ्या मनात पुन्हा ते भयानक विचार येऊ लागले. मी मागे वळून पाहिलं, तेव्हा वाटले की माझा कोणीतरी प्राणच काढला आहे, कारण ती बाई पुन्हा त्या प्रेताजवळ बसली होती. ती अचानक तिथे कशी आली तेच मला समजत नव्हते, कारण मी मागचा दरवाजाही बंद केला होता, तो लॉक केला होता. माझ्या तोंडातून माझ्या देवाचे, स्वामी समर्थांचे उद्गार निघत होते. देवा, काय हे विचित्र भयानक प्रसंग. मी पुन्हा एकदा गाडी थांबवली आणि उतरून मागच्या बाजूने दार उघडून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. मी मागे लाईट चालू केला, पण गाडीत ते प्रेत सोडून कोणीच नव्हतं. मी दरवाजा लॉक केला
आणि पुन्हा माझ्या सीटवर येऊन स्वामी समर्थांचा तारक मंत्र सुरू केला. गाडी चालू करून मी पुढच्या प्रवासाला निघालो. परत माझी मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती, कारण काय माझ्या डोळ्यासमोर येईल ते सांगता येत नव्हतं. स्वामींच्या तारक मंत्रांमुळे एक वेगळीच ऊर्जा मला मिळत होती आणि मी 1 तासाचा प्रवास करून त्या गावात पोहोचलो. गावात येताच माझ्या जीवात जीव आल्यासारखा झाला. मी सांगितलेल्या पत्त्यावर आलो. त्यांचे नातेवाईक जणू वाटच पाहत होते. गाडीतून डेड बॉडी काढताना माझ्या हृदयात पुन्हा धडधड सुरू झाली. त्यांनी ती बॉडी बाहेर काढली आणि तिथे रडारड सुरू झाली. काही माणसांनी प्रेताचा चेहरा उघडा केला. मी तिथेच होतो आणि तो चेहरा पाहताच मला सगळं सुन्न झाल्यासारखं वाटू लागलं, कारण त्या प्रेताचा चेहरा हुबेहूब त्या बाईसारखा होता. म्हणजे मला भेटलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती हीच बाई होती. नाही, बाई नाही, तिचे भूतप्रेत. माझ्या अंगावर सरकन काटा आला. मी पटकन ॲम्ब्युलन्स चालू करत माझ्या घराकडे निघालो आणि माझ्या मनात ती बाई अजूनसुद्धा येत होती. भीतीने हातपाय थरथर कापत होते. जर मी स्वामींचा तो तारक मंत्र चालू केला नसता तर आणखी काय वाईट प्रसंग माझ्यासोबत घडले असते, हा विचार करूनच अंगावर काटा येत होता. पुन्हा स्वामींचा तो तारक मंत्र चालू करून मी पुढील प्रवास करत माझ्या घरापर्यंत आलो. पण त्या घटनेचा पडसाद इतका तीव्र होता की मला चांगलाच ताप भरला. 2-3 दिवस मी चांगलाच आजारी होतो. त्यानंतर मला घरच्यांनी तो जॉब सोडायला लावला. स्वामींची कृपा की मी त्यातून सुखरूप बाहेर पडलो. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत.